येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर जिल्ह्यात पावसानं दडी मारली असून शेतातील पिकं जळू लागली आहेत. अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. उजनी धरणातून उद्यापासून शेतीसाठी डाव्या कालव्यातून तसंच भीमा सीना बोगद्यातून सीना नदीत आणि सीना माढा सिंचन योजनेसाठी पाणी सोडलं जाणार आहे. आज सायंकाळी 6च्या आकडेवारीनुसार उजनी धरणात 51.86% एवढा जिवंत पाणीसाठा झाला असून 91.44 TMC एवढं पाणी साठलंय. दौंडमधून उजनीमध्ये 5,504 क्युसेकनं पाणी येत आहे, तर वीर धरणातून नीरा नदीत सोडलेलं पाणी आज भीमा नदीत आल्यामुळे हे पाणी पंढरीत देखील आलं आहे. त्यामुळे आता आषाढीला उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. याच पार्श्वभूमीवर शेतीसाठी पाणी सोडावं अशी अनेक शेतकऱ्यांची मागणी होती. शिवाय आजच सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे यांची भेट घेऊन शेतीसाठी पाणी सोडण्याची विनंती केली होती. त्यानुसार उद्यापासून पुढील 15 दिवस उजनीच्या डाव्या कालव्यातून 2500 क्युसेक, भीमा सीना बोगद्यातून सीना नदीत 950 क्युसेक आणि सीना माढा सिंचन योजनेतून 222 क्युसेक एवढं पाणी सोडलं जाणार आहे. शेतातील पिकांना यामुळे जीवनदान मिळणार आहे. यासाठीच शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी. माय सोलापूर ॲपवर तक्रारींची वेळीच दखल न घेतल्यामुळे महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी 30 कर्मचाऱ्यांना केला 25,200 रुपयांचा दंड. सोलापूरच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील रस्ते करण्यासाठी तसंच सिव्हिल हॉस्पिटलमधील अंतर्गत रस्ते करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर करण्यात आला प्रत्येकी 5 कोटींचा निधी. सलग दुसऱ्या दिवशी सोलापूर शहरातील तापमान 36 अंशांच्या पुढे. आज नोंदवलं 36.7 अंश एवढं तापमान. शेगावच्या गजानन महाराजांची पालखी 18 जुलै रोजी सोलापूर शहरात दाखल होणार. या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंडाल यांनी केली पालखी मार्गाची पाहणी. पंढरपुरात आषाढी वारीची मंदिर समितीकडून युद्धपातळीवर सुरू आहे तयारी. अध्यक्ष गहिनीनाथ महाराज आवसेकर यांची माहिती. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2BHK आणि 3BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. आषाढी वारीनिमित्त पंढरपुरातील महाद्वार ते पोलीस चौकीपर्यंत 24 ते 26 जुलै दरम्यान रस्त्यावर साहित्य विक्रीला घालण्यात आली बंदी. जेजुरीमध्ये काल झालेल्या ट्रक अपघातानंतर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील ट्रक चालकांवर आणले अनेक निर्बंध. 10 जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील वाळू उपसा बंद करून प्रशासनानं वाळू घाट ताब्यात घेतले, तरीही अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरूच. रामरक्षेच्या नावावर राजकारण करणाऱ्या ठाकरेंना नीट रामरक्षा वाचताही येत नाही. उद्धव ठाकरे हे सध्या हताश आणि निराश झालेले असून राजकारणात त्यांचं कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरेंवर घणाघाती टीका. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधील बिलियन कार्बन स्टार्टअपच्या संस्थापिका अंकिता विजयवर्गीय यांना प्रतिष्ठेचा बेयर फाउंडेशन महिला उद्योजक पुरस्कार 2026 जाहीर. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय. मृत्यूनंतर कुटुंबाला 6.5 लाखांपर्यंत मदत, निवृत्ती वेतनही मिळणार. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती.
दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून मोफत बियाणं देण्यात येणार, राज्य सरकारचा निर्णय. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यामुळे खरीप हंगामावर परिणाम, अनेक जिल्ह्यांमध्ये पेरणीची गती मंदावली. मतं विकत घेण्यासाठी लाडकी बहीण योजनेत 3,515 कोटींचा अपहार, संपूर्ण मंत्रिमंडळावर गुन्हा दाखल करा, संजय राऊत यांचा घणाघात. बुधवारी मातोश्रीवर होणार महत्वाची बैठक, नाशिकमधील 15 नगरसेवकांना मातोश्रीवर आमंत्रण, ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर हालचाली. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. सरकारनं कर्जमाफीच्या नावाखाली वेळकाढूपणा केला, पाण्याचा योग्य नियोजन न केल्यानं शेतकरी त्रस्त, हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारवर टीका. अमरावती जिल्ह्यात सोयाबीनचे बोगस बियाणं, आमदार रवी राणा शेतकऱ्यांच्या बांधावर, कृषी मंत्र्यांनी दखल घेतली नाही तर आंदोलन करणार, रवी राणा. पिंपरी चिंचवडमधील मोशी इमारत दुर्घटना प्रकरण, कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. MPSC साठी ऑनलाईन परीक्षा पद्धत लादणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांचा मोर्चा स्थगित.